Hello, how are you all? Welcome back to my channel. Have you ever started studying or working or only to check your phone 5 minutes later? Distractions are everywhere. Today, let's talk about avoiding them. Types of common distractions. आता तुम्हाला काय करायचं आहे? तुमचे डिस्ट्रॅक्शन्स ओळखायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला डिस्ट्रॅक्शनची लिस्ट करायची आहे. पाहायला गेलं तर हे काही कॉमन डिस्ट्रॅक्शन सगळ्यांकडेच दिसून येतात. लाईक मोबाईल, सोशल मीडिया, बॅकग्राऊंड नॉईज, फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप ॲप, इंस्टाग्राम ऑर इवन जस्ट रँडम थॉट्स कॅन डिस्ट्रॅक्ट अस. लिस्ट केल्यानंतर आपण यात किती वेळ घालवतो हा वेळ तुम्हाला पाहायचा आहे. त्यानंतर आपण आपल्या कामासाठी किंवा अभ्यासासाठी किती वेळ देतो हे पण तुम्हाला पाहायचं आहे. आता डिस्ट्रॅक्शन टाळण्यासाठी काही टिप्स आपण पाहूया. टिप नंबर 1, टाईम ब्लॉकिंग. वेळेचं नियोजन करा. क्रिएट अ शेड्यूल विथ टाईम ब्लॉक्स फॉर ईच टास्क. फॉर एक्झाम्पल सकाळी 2 तास फक्त अभ्यास किंवा कामासाठी ठेवा. नंतर विश्रांती घ्या 1 तासासाठी. पुन्हा 2 तास बसा. हेच रुटीन काही दिवस फॉलो करा. एकाच रुटीनमध्ये राहिल्याने डिस्ट्रॅक्शन कमी होताना तुम्हाला दिसून येईल. मेनी सक्सेसफुल पीपल यूज टाईम ब्लॉकिंग. दे डेडिकेट टाईम स्लॉट्स फॉर टास्क and avoid checking message or emails during the period. Tip number 2, use focus app. There are apps that can help limit distractions. For example, Forest app तुम्हाला फोकस करण्यासाठी एनकरेज करतं. काही वेळ फोकस राहिला तर एक व्हर्च्युअल ट्री वाढतं. अशा ॲपमुळे तुम्हाला वेळेचा उपयोग चांगला करता येतो. टिप नंबर 3, डेडिकेटेड स्पेस. कामासाठी ठराविक जागा ठेवा. One of the best ways to focus is to have a dedicated workspace. जर तुम्ही एका जागीच काम करता तर ते तुमच्या मेंदूला सिग्नल देतं की ही जागा कॉन्सन्ट्रेशनसाठी आहे. सो फ्रेंड्स, डिस्ट्रॅक्शनला कंट्रोल करण्यासाठी या टेक्निकचा वापर करा. काही दिवसात तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही अधिक एकाग्रतेने काम करत आहात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.